नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट 2011 पेपर 1 या पेपरमध्ये 60 प्रश्न होते. आता ते प्रश्न फक्त 50च असतात आणि या ठिकाणी युनिट नंबर 1 टीचिंग ॲप्टिट्यूडचे 6 प्रश्न आपण आज इथे पाहणार आहोत. तर चला अधिक वेळ न घालवता सुरू करूयात. प्रश्न काय आहे? अर्थपूर्ण अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट दर्शक म्हणजे परीक्षेत 80% अधिक गुणसंपादनाची क्षमता, एकही चूक न करता शिकलेला आशय अभिव्यक्त करण्याची क्षमता, ज्ञानाचे समस्या निराकरणात उपयोजन करण्याची क्षमता, ज्ञानाची दीर्घकाळ धारणा व यादृच्छिकरित्या प्रत्यावहनाची क्षमता. तर हे 4 ऑप्शन आहेत. आता अर्थपूर्ण अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट दर्शक, एकतर इथं लर्निंग आहे. द बेस्ट इंडिकेटर ऑफ मिनिंगफुल लर्निंग इज द ॲबिलिटी टू. आणि याच्यामध्ये आता यामध्ये बघा एक गोष्ट महत्त्वाची काय आहे की ज्ञान ग्रहण करणे आणि त्याचा उपयोग करणे हेच मुख्य उद्दिष्ट शिक्षणाचं असतं. त्याच्यामुळं तिसरा जो ऑप्शन आहे सी, ज्ञानाचे समस्या निराकरणात उपयोजन करण्याची क्षमता, हाच मुळी शिक्षणाचा हेतू आहे. त्यामुळं 80% गुण मिळवणे हा काय पर्याय होऊ शकणार नाही. एकही चूक न करता शिकलेला आशय अभिव्यक्त करणे हा पण काय होणार नाही. आणि ज्ञानाची दीर्घकाळ, नुसता लक्षात ठेवायचा दीर्घकाळ ह्याच्यासाठी पण नाही आहे. तर अर्थपूर्ण अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट दर्शक म्हणजे ज्ञानाचे समस्या निराकरणात उपयोजन करण्याची क्षमता. अप्लाय नॉलेज इन सॉल्विंग प्रॉब्लेम. सी इज युअर ॲन्सर. आता हा दुसरा प्रश्न आहे. विद्यार्थी सक्रिय अध्ययनकर्ता असल्याचा निदर्शक खालीलपैकी कोणता? आता विद्यार्थी सक्रिय आहे, वर्गात नियमित उपस्थित असतो, व्याख्यानाची काळजीपूर्वक टिपणे घेतो, शिक्षकांच्या प्रश्नांना नेहमी उत्तरे देतो, शिक्षकाच्या विधानांशी असहमत असल्याचं आव्हान देतो. आता डी जो आहे ना, डी तो नीट वाचा. चॅलेंजेस टीचर स्टेटमेंट्स ही डज नॉट ॲग्री विथ. जर तो त्यांच्याशी सहमत नसेल तर तो काय करतो, त्यांना प्रश्न विचारतो की हे उत्तर हे असंच कसं आलं, हे का नाही आलं, वगैरे वगैरे. बाकीचे उपस्थित तर सर्व मुलं राहतात, म्हणजे ते काय जास्त सक्रिय अध्ययनकर्त्याचं लक्षण नाही आहे. व्याख्यानाची काळजीपूर्वक टिपणे घेतो, बरेच विद्यार्थी कंपल्शन आहे म्हणून टिपणे पण घेत असतील. शिक्षकाच्या प्रश्नांना नेहमी उत्तरं देतो म्हणून तो सक्रिय अध्ययनकर्ता आहे असं पण नाही म्हणता येणार. हां, जर असहमत असणारं विधान जर शिक्षकांनी केलं आणि विद्यार्थी जर तिथं आक्षेप घेत असेल किंवा त्यांना विचारत असेल त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याचं स्पष्टीकरण, तर मात्र तो विद्यार्थी सक्रिय अध्ययनकर्ता आहे असं आपण समजू शकतो. त्यामुळं डी हे उत्तर आहे. शिक्षकाच्या विधानाशी असहमत असल्यास आव्हान देतो. हे मराठी न वाचता इंग्लिश वाचलं तर थोडं सॉफिस्टिकेटेड वाटतं. चॅलेंजेस टीचर स्टेटमेंट ही डज नॉट ॲग्री विथ. आता तिसरा प्रश्न बघा. अध्ययन प्रामुख्याने टिंबटिंब यावर अवलंबून असते. नियमित उपस्थिती, अध्ययन प्रेरणा, उच्च बुद्धिमत्ता स्तर आणि स्मरणात ठेवण्याची क्षमता. आता इथं मोटिवेशन टू लर्न हा जो फॅक्टर आहे ना, तो सर्वसमावेशक आहे म्हणून बी हे उत्तर आहे. मग नियमित उपस्थित, समजा अध्ययनाने प्रेरित झालेला विद्यार्थी आहे तर तो नियमित उपस्थित राहील. त्याची उच्च बुद्धिमत्ता नसेल तरी तो बुद्धिमत्ता वाढवण्याचा प्रयत्न करेल. स्मरणात त्याच्या राहत नसेल तरी तो प्रेरणेच्या जीवावर तो जास्त अभ्यास करून स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करेल. या पद्धतीने अध्ययन प्रेरणा हेच याचं उत्तर आहे. अध्ययन प्रामुख्याने अध्ययन प्रेरणा यावर अवलंबून असते. चौथा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांना कोणत्या परिस्थितीत बुद्धिमंथन किंवा ब्रेन स्टॉर्मिंग सर्वात उपयुक्त ठरते? आता उदाहरणं दिलेत. गणितातील अवघड समस्या सोडवण्यासाठी, एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचे विविध गुणधर्म शोधण्यासाठी, खुनाच्या रहस्यकथेतील अपराधाबाबत अंदाज व्यक्त करताना, पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी, कल्पना शोधताना. आता पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी कल्पना शोधताना जास्त बुद्धिमंथन होणार आहे. का? तर एक विद्यार्थी 4-4, 5-5, 6-6 उपाय तो देऊ शकणार आहे. त्यामुळं डी हे उत्तर आहे. तिथं ब्रेन स्टॉर्मिंग मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याच्यासाठी अनेक उपाय तो शोधणार आहे.
कल्पना तो शोधणार आहे. संगणक साहित्य सादरीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर बघूया विधानं. विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष पुरवण्यासाठी शिक्षकाला मोकळे करते. विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो. याचे विकसित शिक्षक करू शकतो. म्हणजे कशाचे? कॉम्प्युटर असिस्टेड प्रेझेंटेशनचे. म्हणजे हे पण वाक्य बरोबर आहे. यातून विद्यार्थ्यांचा आंतरक्रियांना वाव मिळतो. हे पण वाक्य बरोबर आहे. विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष पुरवण्यासाठी शिक्षकांना मोकळे करते. हे पण बरोबर आहे. पण विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो हे वाक्य काय बरोबर नाही. म्हणजेच ते असत्य आहे. म्हणजे काय? इट मेक्स ए स्टुडंट अ पॅसिव्ह लर्नर. पॅसिव्ह लर्नर तो बनवत नाही आहे. त्यामुळे हे असत्य वाक्य आहे. म्हणून बी हे उत्तर आहे या प्रश्नात. या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे. मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन करताना खालीलपैकी सर्वात कमी महत्त्वाचा निकष कोणता? भाषेची अलंकारिकता, सर्व संबंधित मुद्द्यांचा समावेश, मुद्द्यांची तर्कशुद्ध मांडणी, सादरीकरणातील मौलिकता. तर या ठिकाणी भाषेची अलंकारिकता हा जो कमी महत्त्वाचा निकष आहे. बाकी जर तुम्हाला मुक्त प्रश्नांचे मूल्यमापन करायचं असेल तर सर्व संबंधित मुद्द्यांचा समावेश, मुद्द्यांची तर्कशुद्ध मांडणी आणि सादरीकरणातील मौलिकता हे घटक तपासले निकष होऊ शकतील. परंतु भाषेची अलंकारिकता हा महत्त्वाचा निकष नाही, हा कमी महत्त्वाचा निकष आहे. म्हणून उत्तर आहे ए, भाषेची अलंकारिकता. मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन करताना खालीलपैकी सर्वात कमी महत्त्वाचा निकष आहे भाषेची अलंकारिकता. या ठिकाणी आपले 6 प्रश्न झालेले आहेत. 7 ऑगस्ट 2011 सेटचा पहिला पेपर झाला होता. त्याच्यावर आधारित युनिट नंबर 1चे टीचिंग ॲप्टिट्यूडचे 6 प्रश्न आज आपण अभ्यासलेले आहेत. विश्लेषणासहित अभ्यासलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2011 ते 2024पर्यंत वेगवेगळ्या वर्षी झालेल्या पेपर 1च्या ज्या परीक्षा आहेत महाराष्ट्र सेटच्या, तर त्याच्या अनुषंगाने आपण टीचिंग ॲप्टिट्यूडचे वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओच्या सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेले आहेत. तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपले ज्ञान, सखोल ज्ञान घेऊ शकता आणि तुमच्या परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकता. खूप खूप आभारी आहे.